पाय बरं बाप्पा, किती सुन सुन लागून राहिलो हा. गणपती गेले तर हा, नाही तर किती दंदन दंदन वाटते. कसंच करमून नाही राहिला आज. तर गणपतीले जाता वक्ती असं म्हणाव का नाही बाहेरहूनच जा आमच्या घरी विसर्जन करायला. कसंच म्हणणे होय माया. काय करतो आता, त्याला का आपल्या घरी ठेवणार आहे आपण. त्याचं विसर्जन करणं आवश्यकच असते. चाल बाई, सुनीले म्हणतो पाणी शिप म्हणतो, सकाळ झाली तर करून घ्यायला लावतो पोराले हा. न हे सगळं ठेवठाव करून द्यायला लावतो. म्हटलं असतं पण काल थकले होते. आजचा रविवार आहे, आज सुट्टी आहे. किरिंग 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 करून राहिला काऊन काय माहित. मी चुपचाप करून राहिली पण कसा सुगाने राहून राहिला. पहा बरं तुम्ही तुमच्यापाशी राहत असन तर चुपचाप. त्याला भूक गीक लागली सण. सकाळी सकाळी एका दिवशी लागत असते भूक, संडास गिंडास केल्यावर हा. तर जरासं त्याला बिस्किट खाऊ घाल, दूध बिस्किट खाऊ घाल. भूक आणि कायचं काय, मी खाऊ घालून राहिली तर नाही तोंडातलं फेकून देते. लय हे करून राहिलं तर देऊन राहिला. पहा बरं तुम्हीच, पहा बरं याला काय काय झालं तर पहा बरं. बरं इकडे पाहू दे बरं, पोटगीट खळका लागत त्याचं. बरं आई काय झालं तर. हो माय, माझे असं पोट डमरल्यासारखं झालं ना. हा, फळफळ फळफळ वाजून राहिलं ना. आता येले काय करतू, मी काय सांगू माय तुले याच्यासाठी. काय त्याचे ना तो चिडचिड करत असन. कधी कधी पोट फुगलं म्हणजे बरं नाही लागत ना, अस्वस्थ वाटते ना. त्याला अस्वस्थच वाटून राहिलं असं. मी म्हटलं सकाळपासून काऊन एवढं चिडचिड करून राहिले हे पोरग तर पाहतो तर नुसतं लढूनच राहिलं. काही करा तोंडातलं ठुकून टाकून राहिलं खायचं. काही सांगितलं असतं तुले, पण लेकराचं काम, लहान लेकराचं काम आहे. याला दवाखान्यातच दाखव हा. दवाखान्यात घेऊन जा याले 9-10 वाजता. आता तर काही दवाखाने उघडेच नाही हे, 7 वाजले जमते. कोणत्या याले दवाखान्यात नेऊ आता. 2-4 दवाखाने सांग ना तुम्ही, कोणत्या दवाखान्यात दाखवून पाहू याले. आपल्या घराबच्चे काका आहे ना, त्याच्या दवाखान्यात जाईन दाखवून देते याले. तेच चांगले आहे, चाइल्ड स्पेशलिस्ट आहे. लहानपणापासून आम्ही आमच्या साऱ्या लेकराला तिथंच नेलं हा. तूही ने तिथंच. पहिले जरासं जरी बरं नाही लागलं का मी तिथंच घेऊन जाऊ बाई. बातच म्हटलं सांगे का लवकर दुरुस्त होईल लेकरू. दुसऱ्या दवाखान्यात गेलं का लय महाग आहे म्हटलं. यायची 50 रुपयेच फी आहे, त्याची आहे 100 रुपये. आणि मार त्याचं मेडिकल आहे तर मार तो लिहून देते. हो आई घेऊन जातो, आपल्या घराच्या काकाच्या दवाखान्यात घेऊन जातो. काऊन म्हणून राहिली, पैशासाठीच नाही पण आराम एवढ्या लवकर होती. एक टक घेतली का लेकराला आराम होते. आपल्याला काय आरामाशी मतलब. हो आई, आपण न्यायालय नेलं होतं, जंत होते तो येतं. मग तेव्हा त्यानं दिलं होतं त्या काकानं, ते एकाच्यात असतं कमी पडलं होतं. नाही तर दुसऱ्या इकडे कसंच कमी होईने तिचं. आपल्यासारखेले तिथं दाखवायला पाहिजे. तुम्ही नुसत्या बाहेर गावच्या दवाखान्यात जाता तर तुम्हाला लय शिकले सवरलेले पाहिजे बाप्पा. ते आहे शिकले सवरले, पण आता तुमचं म्हणणं आहे का त्याच्यानं होत नाही, तुम्ही शहराकडेच जाता. मी अशी म्हणून राहिली माहित आहे. ते तेव्हाच्या काळात ते तेवढं शिकले पण ते अनुभव लय आहे म्हटलं बाई. अनुभवानच माणूस मोठा होते खरा पाहिला तर. हो आई तुमचं बरोबर आहे, अनुभवानच माणूस मोठा होत असते. दाखवून त्याला दाखवून तुम्ही तोपर्यंत पहा बरं त्याला आता 8-9 वाजेपर्यंत. नेहा कुठं गेली. 7-7:30 वाजले तरी दिसून नाही राहिली. सकाळीच कुठं गेली ते. काही नाही, कुठंच नाही आहे, घरातच झोपली आहे. काल मार नाचली, आता रात्री मग मार पाय आपटे दनादन दिवाणवर. मला म्हणे आई पाय दुखते दे दाबून. रात्री मला उठून तिला पाय दाबून द्यायला लागले. नुसते पायच झाडे नेसती म्हणे पाय दुखत. नाचताना भल्ली नाचली, इकडून नाचू का तिकडून नाचू, मार नाचे. आणि रात्री मग त्रास दिला मला ना, आता चांगली झोपली आहे. हिचं म्या पाहिलं ना, जेव्हापासून ताशे लागले तेव्हापासून ही पोरगी नाचे म्हटलं. एक जण लेकरून नाचे नाही, ही निसती नाचत आज शेवटपर्यंत नाचली ना बिचारा. काय तिचे पाय नाही दुखून. आई तिला नाचायचं लय शौक आहे. काही असो कुठेही काही लागो का तिचे पाय थरथर करणं लागले. नाचणं सुरू तिचं. तिला नाचायचा तर एवढा शौक आहे का जसं का तिला डान्सर बनवून टाका. मला असं वाटतं कधी कधी आवडते तर एखादा क्लास लावून देजो ना तिला, डान्स गिन्स क्लास. लेकराला आवड असली त्याच्यात शिकवा हो माय. गीताने हो ताई क्लास देणं लावून, कारण की आता तिचा अभ्यास असतो खूप आहे तिच्या मागं. दिवाळीच्या नाही तर उन्हाळ्याच्या सुट्टीत लावून द्या लागन तिला काही दिवस क्लास. दिवाळीच्या सुट्टीत होती तरी का 15 दिवस सुट्ट्यानं काय होते तिचं वाला. तेवढा दिवस तर लेकराला घरीच राहिले पाहिजे. उन्हाळ्यातच पाहा लागन. तुम्ही पहा मग बाबूले जरा उभं करा, पहा त्याले. श्री लढू नये मा. थांब, बरं लागते बरं नाही वाटू राहिलं बाळाले. लढू नये फक्त डोळे पुसतो. थांब मी डोळे पुसून देतो बाबूचे. रुगर आहे म्हटल्या रुगर आहे ते. एवढं दुखते तरी मतानं कसं ऐकते हो माय. मोठा लाडाच आहे माय श्री दुखून राहिलं. थांब आई दवाखान्यात नेते, मग डॉक्टर गोळ्या देते, बलं लागते तुले. माय तू येली जेवढं लेकराचं दुखून राहिलं मापाशी देऊन दिलं. नाही तर आज तर कोणती घाई गडबड नाही आहे.
का बा लेकराले पाहाले लावाले आणि आज काही नाही शाळेत नाही जात, रिकामीच तर आहे, पण लढलं का माझ्या अंगावर टाकून देते तुले. पाय बरं एवढं दुखते तरी लेकराला पायत नाही. आम बाबू आपण भूर जाऊ मग फिरायले. भूर भूर हो भूर जाऊ. काऊ काकी मी तुम्हाला एक गोष्ट विचारू काय? त्याच्यानं काय म्हणत होती हो काकू? काय झालं तो काल तुमच्या सुनीच्या घरी? तुमच्या पोराचं काय झालं? लय आवाज आहे मले. अहो माय मी काही त्याच्याकडे लक्ष देत नसतं. मायाच लफडा करते भांडणात. आपलं घेणं नाही मायक देणं नाही. कायले आपण त्याच्या मंदात बोला. आपलं आहे अलग अलग आहे आणि आपण कुठं बाप्पा मंदात जाऊन त्याच्यानं माया नवऱ्यानं माझ्यासोबत भांडण केलं. लागन तर त्याचे दोघा नवरा बायकोचे भांडणं. मी नाही जात असतो माय. सैतीले आदत आहे हो माय. सण वार काही असले का भांडण करायची. तसं ते एकदर गणपतीलेच भांडण करते. कारण की तिला असं वाटते माया नवरा बोलावून का माय सासू सासराले जेवाले. आम्हाला काय माय बोलावलं नाही. बोलावलं आम्ही अलग नाही तर आम्ही रोज करून खातो हातानं. का आमच्याकडून करून खाणं नाही होत का हो? पण तुमच्या पोराचा काही तिला का त्रास आहे का? काही त्रास नाही ना. पण किती बोले हो माय किती बोले ते. मला काही माहित नव्हतं भांडण सुरू आहे का काय सुरू आहे. माय पोरगा आलं बाई बाहेरून. मला का म्हणते आई काकून काकाचं म्हणते भांडण सुरू आहे म्हणते. बाई म्हटलं काय झालं म्हटलं बाप्पा. बाहेर येऊन पाहतो तर माणसानं ह्या एवढा मोठा टेम्पो घेतलं माराले. नाही म्हटलं मारण काय म्हटलं का म्हटलं तिच्या पोराले बाबू हातच्या त्या बाबाच्या पहिले काडी घे. लागली फागली कुठेही लागलं भागलं आणि मी जात होती मंदात. पण मी म्हटलं बाप्पा काय म्हटलं दोघाच्या मंदात गेलं आणि तिसऱ्यालेच मारा. आपल्यासारख्या लागलो भागलो कुठून म्हटलं पोराले म्हटलं बाबू त्या बाबाच्या हातचं घेऊन घे मारू नको देऊ आईले. मायाला तर काही माहीतही नव्हतं. कधी त्याचं भांडण चेतलं कधी नाही. मी म्हटलं मग आता काय करा. मी तर दहीनानाला गेलती. मग म्हटलं तिकून आल्यावर वापस त्याला तर मंदात जाता नाही येत बाप्पा. मी सखीच्या घरी गेली. सखी म्हटलं जाय भाऊ जराशी भांडण सुराले. माझ्या सुनीचं पोराचं भांडण सुरू आहे म्हटलं. रागात माथं मारून दिन म्हटलं एखाद्या जागी लागून जाईन कमी जास्त होईन म्हटलं. मी गेली असती माय पण म्हटलं मी गेली का नसती मावर भिडते हो मायसून. मग म्हटलं सखे तू जाय व त्याचं भांडण सोड. मग गेली माय सखी भांडण सोडलं हो माय. हो काकू मीच होती तेव्हा. सखी गेली. सखी मग गेल्यावर ते दोघं जण उगे मुगे राहिले आणि ते भाऊजी तर बोललेच नाही. बाहेर चालले गेले. पण हिचं बाई तोंड सुरूच होतं. पोरगं आलं मग पोरगं काय म्हणे आई म्हणे जरासं त्या तोंडाले लगाम लावणं म्हणे आई. तूही बोलूनच बोलून राहील काय मारण नाही म्हणे. बिनपालतूच्या अधिक जास्त मारलं लागलं काही करशील म्हणे तू म्हणे. पोरगं म्हणे बाई मग तवा उगी मुगी बसली बाई. तरी काही वेळा अधिक चतली अधिक बडबड करे. हो लहानसं टेम्पोने घेतलं होतं. चांगलं टेम्पो मोठं घेतलं होतं. तरी बाईचं तोंड बंद नाही होय. मी म्हटलं बाई कशी आहे हो हे. कमी जास्त लागलं काही झालं टेम्पो माणसाचा डोक गरम दिमाग म्हटलं. पण हिले काय समजते. हे आपलीच लावे ना आपलीच बडबड करे. जाईन मी असं करन तसं करन बाई बडबड करेच करे. मला तर असं वाटते का जा उगी राय बा म्हणा. पण आपण कसं म्हणतात जाता नाहीत कोणाच्या भांडणा. हो ते भांडते तर का अशी भांडते काय माय. नवऱ्याली नसती तू माय तू मीच करते हो माय. आपल्याला वाटते बाई माणसाचं पुराचं चुकलो असन. पण हे नसते तू मिक्स करते हो त्याले. मग तो होते गरम मग येते अंगावर तो. हो काकू हिची एक भल्ली बेकार आहे नसती. नवऱ्याला तुम्ही करते मग तो माणूस होते गरम मग मारते हो बाईले. आहे ना करते ना ते तुम्हीच करते बाई. मी सांगितलं असतं तुम्हाला असं वाटलं का सासू सांगते बा पोराचं गुण झाकते. पण तसं नाही आहे. हे भल्ली बोलायला लागली भल्ली बोलते. मग हो राहू द्या ते येऊन राहिली अधिक आपलीच घडपिड्या काढून माया चुगल्या करता अशा करता तशा करता पाहत असतं म्हणते ते खरा बंद गोष्ट बापा. तुम्हाला सोडन मलाच म्हणन हाय कुठं गल्लोगल्ली जाऊन तू काय घेणं आहे. अडवाले तर नाही आली भांडण अशी म्हणते हो माय. अडवाले गेलं तिकून जुलूम आहे जीवाले. नाही गेलं तिकून जुलूम आहे हो माय. काकू माझ्या भावाचा फोन आलता ना तर मग भाऊ सांगे म्हटलं का म्हणे आमच्या घरापच्ची गोष्ट आहे म्हणे. बाई म्हणे आम्ही म्हणे गणपती शिरवायला गेलतो म्हणे. तर लेकरो तरी मायवाले म्या सानूले नेलंच नाही म्हणे. काहून तर म्हणे मला माहीत होतं म्हणे का विहिरीवर नाही नदीवर बा लय पाणी आहे आणि बातच पाय घसत आणि बातच लेकरो कोणी वाहून जाते. मोठा माणूस असतं वाहून जाते. बाई एक पोरगं असं फक्त असंच उभं होतं. त्याचा फक्कन पाय घसरला म्हणे आणि पोहणी लागलं होतं म्हणे. पोरगं हा भाऊ म्हणे मला पोहणं आहे तुम्ही दाडकून उडी टाकली म्हणे. त्या पोराला काढलं म्हणे बाहेर म्हणे. हो माय लेकराले न्यावंच नाही. त्या भावानं बरं झालं पोट्टीले नेलं नाही. कमी जास्त झालं काही झालं काही वेळ काळ काय सांगून येते का हो माय. असंच होते. आता आपल्याच गावातली गोष्ट घे ना. 5-6 वर्ष अगोदर दुर्गादेवीच्या वेळेची बाई पोरगं पोहणी लागलं होतं पुरं डुबलंच होतं अंदर. तेव्हापासून कानाले खडा मा पोराच्या. माय पोरगं अंदर घुसत नाही हो माय. दुर्गादेवी असताना ज्याला पोहणं आहे तेच घुसते.
हो काकू, तुम्ही 5-6 वर्षाची गोष्ट सांगता. आत्ताच माझ्या आईच्या गावातली गोष्ट सांगतो तुम्हाला. हरतालिका नाही झाली काय तवाची गोष्ट होय. आता लेकरं जात नाही काय. माय पोरगी गेली हरतालिका हे शिरवाले तर पूजा शिरवाले. तर काय झालं आता येऊन राहील. जास्त काही पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. पोरगी तिची आई चालली होती. आता कोणी जाते ना, आता आपणही जातो ना शिरवाले हरतालिकेची पूजा. काय हो माय एखादं म्हणू काय झालं काय नाही. पोरगी म्हणते घसरली म्हणते आणि पोहणीच लागली हो माय म्हणते. हातीच नाही लागली. पुरे इकडे शोध झाली, सारं झालं, पोरगी दिसलीच नाही हो म्हणते. आणि मग एका गावावरून फोन आला का बा तुम्ही म्हणजे तिकडल्या गावातल्या लोकांना माहीतच आहे ना इकडून बा ह्या नदीचा हे आहे म्हणून प्रवाह. त्या आमच्या गावात फोन आला का एक बाब डेड बॉडी इथं सापडली तर बा घेऊन जा म्हणून. त्याला कसं काय माहीत काय तुमच्याच गावातली आहे म्हणून. हो मग आमच्या गावात झालं नव्हतं का पोरगी गेली मग त्या गावात माहीत नाही होत काय. तर म्हणून त्यानं म्हटलं मग हा म्हणे आमच्याच गावातली आहे, कोणता ड्रेस आहे काय आहे मग सगळं माहिती सांगितली. तर मग म्हणे घेऊन जा म्हणे. बाई लेकर पाय बरं ऐकत नाही. पाय बरं त्या बैली किती दुःख हो माय. हरतालिकेच्या ऐन दिवशी पोरगी गेली होऊन काय म्हणत असं किती जिंदगीची आठवण राहते ना. ते जिंदगीभर आठवण राहते. जेव्हा हरतालिका येते जेव्हा ते पूजा जे आहे शिरवाच्या दिवशी मायच्या जातीले काही करून आठवण येतेच म्हटलं. जिंदगी भराची आठवण आहे ना. बरं त्या बाईचा नवरा किती बोलला असं. बोलून ते काय बोलून आता सारेच गेले. सारेच जण गेले. आता तिचाही वेळ आला असं म्हणून गेली बिचारी. हो बापा तिचा वेळ आला असं तवाच गेली हो माय. नाही ते एवढे जण गेले ना तेच जायचे ना. नशिबातही असते म्हणा काही काही गोष्टी. आणि वेळ यायला तर काही थांबत नाही. आणि नाही तर त्याच्यातून वाचते माणूस असं असते ना. हो वेळ काळावरच आहे बाई. आपली जर वेळ आली ना तर कसंच वाचत नाही माणूस. नाही तर मृत्यूच्या दारातून माणूस वापस येते. आता माझ्या भावानं त्या पोराले ओढलं. त्याचा वेळ आला असता त्याला ओढला गेला असता का तो डायरेक्टच गेला असता. त्याची वेळ नाही आली होती ना. बापा माझ्या बुड्याचा 4 वाजून राहिले. चहाचा टाइम झाला असं नदी बुडा म्हणून कुठे गेली बुड्डी नाही तर बमलं. हो पुरी तर करत नव्हत जो. नाही तर कुठे मी करतं. कशीच ऐकत नाही. काय गोष्ट आहे कशी असते मग गोष्ट. मी म्हणत असते पोरासोबत जात नव्हत जो. नदीवर जेव्हा पाहिली तेव्हा उठसूट चालली. मला 1-2 जणींनी सांगितलं का तू नदीवर जात असतं म्हणून. तर नाही जाई नाही मी. आता मी गोष्ट ऐकली ना आता नाही जाई. बापा तुमचा चहाचा टाइम झाला तर का माईचा माणूस वाट पाहत असेल चहाची. आता झाडझुडी करावं लागते चहा झाल्यावर. घरी नाही पेत कोणी चहा. माझ्या घरच्या साऱ्यांनी चहा सोडला. चहा सप्पा पेत नाही का मग. सकाळी पेत नाही रात्री पेत नाही का. नाही आम्ही सप्पा चहा पेत नाही. कारण कहून सकाळी पेलं संध्याकाळी पेलं चांगलं नाही ना ते. माईच्या माणसाच्या तब्येतसाठी चांगलं नाही. आता मग आम्ही सोडून टाकला चहा. पोट्टीली पिऊन देत असतो. नाही तर बाई रावल्याच नाही जात दिवसभर 2-4 चहा पिल्याशिवाय. काय रावल्या जाय माय पहिले आता झाली सवय. सवयीचा भाग आहे. आम्हाला सवय तशीच होती. आमचंही जमिनी चहा पिल्याशिवाय. पण आता ती तुटली ना सवय एवढं वाटत नाही. पण एखाद्या दिवशी मग आली म्हणजे मन जातेच नाही एखाद्या वेळेस मग करून पेत असतो. माईच्या माणसाला प्यायला देत असतो.